महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे, तर शेती पिकांचंही अतोनात नुकसान झालंय। पाहुयात राज्यातल्या या भयावह परिस्थितीचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट। अतिवृष्टीमुळे 16 जणांचा बळी, लाखो हेक्टर शेती पाण्याखाली। महाराष्ट्रातील 7 जिल्हे सध्या रेड अलर्टवर आहेत। सलग 2 दिवस पावसाचा जोर कायम असून पाऊस कमी होण्याचं नावच घेत नाहीये। नांदेडमध्ये तर सर्वात भीषण पूरस्थिती आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कालपासून तब्बल 250 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले, तर नांदेडमध्ये पूरस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू झालाय। नांदेडच्या 16च्या 16 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे पिकांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर नदी नाले ओढ्यांना मोठा पूर आलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जनावर जे आहेत, पशुधन जे आहे ते दगावल्याचं आहे। जवळपास जर बघितलं तर 125 पेक्षा जास्त पशुधन दगावलेले आहेत। तर बीड जिल्ह्याला देखील गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पावसानं झोडपून काढलंय। नदी नाल्यांना पूर आलाय, तर शेत जमीन पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतलाय। त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। बीड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून पडत असलेल्या सततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालंय। मी ज्या भागात आहे त्या ठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी आहे। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो, हे सोयाबीनचं जे पीक आहे याचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होणार असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। येणाऱ्या काळात हा पाऊस लवकर उघडेल का आणि शेतकऱ्यांवर जे आलेलं संकट आहे हे लवकर मिटेल का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोल्हापुरात देखील गेल्या 3 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे। सध्या राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून पंचगंगेच्या पाण्याचा प्रवाह, पाण्याची खोली आणि पडणारा पाऊस याचा सर्वे केला जातोय। पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा परिसरात जलसंपदा विभागाच्या 4 अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह बोटीतून हा सर्वे केलाय। कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी सर्वच नद्या या दुथडीवरून वाहताना पाहायला मिळते। सध्या आपण आहोत राजाराम बंधारा या ठिकाणची दृश्य पाहतोय। या ठिकाणी खरं तर जलसंपदा विभागाकडून पाण्याचा प्रवाह आणि पडणारा पाऊस याचा जो आहे तो अंदाज घेऊन या ठिकाणी पाहणी जी आहे ती बोटीमार्फत करण्यात येते। जनजीवन तर विस्कळीत झालेलं आहे, मात्र हे सगळे जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत ते पाण्याचा अंदाज घेऊन या ठिकाणी प्रवाह आणि पाण्याची पातळी याचा अंदाज घेताना आपल्याला दिसून येत आहेत। तर कोकणात रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे। जगबुडी नदी इशारा पातळीवर असून खेडमध्ये पुराचं पाणी शिरलंय। वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, राजापूरची कोदवली नदी आणि काजळी नदी इशारा पातळीवरती वाहत आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। तर कोकण किनारपट्टीवर 22 ऑगस्ट पर्यंत वादळी वारं वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मच्छीमारांना देखील खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला। राजापूर शहरामध्ये पुराचा वेढा हा कायम आहे आणि या पुराचा वेढा कायम असल्यामुळे या ठिकाणी 16 ते 17 गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। सध्या या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी अलर्ट मोडवरती पाहायला मिळत आहेत। कोकण किनारपट्टीवर 22 ऑगस्ट पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। या दरम्यान जे वाराचा वेग असेल तो 45 ते 50 तासी असणार आहे। यामध्ये 65 किलोमीटर पर्यंत तासी अशी वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने प्रशासनाने कोकणातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे सूचना केलेल्या आहेत। दरम्यान राज्यातील शेती पिकाच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे। राज्यात 14 लाख एकरवरील पिकांचं नुकसान झालं असून नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जिथे जनावरांचं नुकसान आहे, घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे, त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत
NDRFच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात। त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना उणे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे। बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत, तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली NDRF प्रमाणे मदत ही केली जाईल। गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या या सततच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तर पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट असल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक अतिवृष्टीच्या संकटापासून कधी मुक्तता मिळणार या प्रतीक्षेत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।